हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत वर्ब्स. वर्ब्सचे दोन टाईप असतात, ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब. ऑक्झिलरी वर्बला पण मल्टिपल नावं असतात. त्याच्यामध्ये त्याला म्हणतात हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब. ठीक आहे, ही बाकीची नावं पण आपल्याला माहिती पाहिजेत, कारण क्वेश्चनमध्ये आपल्याला डायरेक्टली हेल्पिंग वर्ब असा शब्द वापरणार नाहीत. तर ऑक्झिलरी वर्ब वापरणार. लेक्झिकल वर्ब म्हणजे काय, तर मेन वर्ब असतं. प्रिन्सिपल वर्ब म्हणजे काय, तर मेन वर्ब असतं. ठीक आहे. आता हेल्पिंग वर्बचे पण दोन प्रकार आहे, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब. मॉडल ऑक्झिलरी वर्ब आपल्याला माहिती आहेत, मॉडल्स, आणि प्रायमरीमध्ये आपण आता बघणारच आहोत. त्याच्यानंतर मेन वर्बचे पण दोन प्रकार असतात, रेग्युलर वर्ब त्यालाच आपण वीक वर्ब म्हणतो, आणि इरेग्युलर वर्ब त्याला आपण स्ट्रॉंग वर्ब म्हणतो. ठीक आहे, हे पण आपण पुढे वन बाय वन बघणार आहोत. आता सध्या बघूयात आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय. ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब. जे मेन वर्बला सपोर्ट करतात, हेल्प करतात, त्यांना म्हणतात ऑक्झिलरी वर्ब. ठीक आहे. आता प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, तर बघा, टू बी, टू हॅव आणि टू डूची जी पण ही रूपे आहेत, टू बीची ॲम, इज, आर, वॉज, वेअर, बी, बीन, बिंग, हे झाले प्रायमरी ऑक्झिलरी. त्याच्यानंतर टू हॅवचं हॅव, हॅज, हॅड, हॅविंग, हे झाले प्रायमरी ऑक्झिलरी. आणि टू डूची रूपे डू, डज, डीड, डन, डुईंग, ही झाली प्रायमरी ऑक्झिलरी. ठीक आहे. आता बघणार आहोत टू बी. टू बीचं प्रेझेंटमध्ये कोणते रूप असतात आणि पास्टमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की वर्ब जे आहेत, हेल्पिंग वर्ब जे आहेत, सिंग्युलरसोबत सिंग्युलर आणि प्लुरलसोबत प्लुरल. म्हणजे प्लुरल तुमचा जो काही करता आहे तो प्लुरल असेल तर तुमचा हेल्पिंग वर्ब जो आहे तो प्लुरल येणार आणि अनेक वचने येणार. ठीक आहे. आणि सिंग्युलर जर तुमचा करता असेल तर हेल्पिंग वर्बसुद्धा सिंग्युलर येणार. आता आपण सिंग्युलर हेल्पिंग वर्ब कोणते आहेत ते पण बघणार. प्रेझेंटचे आहेत ॲम, इज आणि आर, हा प्लुरलसाठी आहे, प्लुरलमध्ये येणार आहे. आणि पास्टचे आहेत वॉज सिंग्युलरसाठी आणि वेअर प्लुरलसाठी आहे. आता आपण बघणार आहोत सब्जेक्टसोबत. आता हे सब्जेक्ट आहेत आपले, आय, वी, यू, ही, शी, इट, हे आपले काय आहे ते सब्जेक्ट. त्याच्यासोबत कोणता ऑक्झिलरी वर्ब येणार आहे, प्रेझेंटमध्ये कोणता येणार आणि पास्टमध्ये कोणता येणार ते बघणार आहोत. बघा, आय सोबत प्रेझेंटमध्ये ॲम येतं आणि पास्टचं वाक्य असेल तर आय वॉज येणार. ठीक आहे. वुईसाठी आहे वी आर. ठीक आहे. आणि पास्टमध्ये लिहायचं असेल तर वी वेअर. यूसाठी यू आर आणि यू वेअर. आता हा सिंग्युलर असेल, यू सिंग्युलर असेल तरी आरच येणार आहे. ठीक आहे, कारण हा एक अपवाद आहे सिंग्युलर यूचा. त्याच्यानंतर तुम्ही, तू हा तू आणि हा तुम्ही, यू आर हा प्लुरल आहे, यू वेअर प्लुरलच येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही सिंग्युलर आहे, त्याच्यासाठी प्रेझेंटमध्ये इज येणार आहे, पास्टमध्ये वॉज येणार आहे. शी सिंग्युलर आहे, प्रेझेंटमध्ये इज येणार आहे, पास्टमध्ये वॉज येणार आहे. त्याच्यानंतर आहे इटसाठी येणार आहे, सिंग्युलर आहे तर इज येणार आहे प्रेझेंटमध्ये आणि पास्टमध्ये वॉज येणार आहे. दे हा प्लुरल आहे तर त्याच्यासाठी येणार आहे, प्लुरलसाठी आर येणार आहे प्रेझेंटमध्ये आणि पास्टमध्ये काय येणार आहे, वेअर. त्याच्यानंतर आहे आपला नाऊन. जर नाऊन सिंग्युलर असेल तर त्याच्या पुढे येणार प्रेझेंटमध्ये इज येणार आणि पास्टमध्ये वॉज येणार. जर तुमचं नाऊन प्लुरल असेल तर, प्लुरल नाऊन असेल तर काय येणार आहे, प्लुरल वर्ब, हेल्पिंग वर्ब येणार आहे आर आणि पास्टमध्ये येणार आहे वेअर. ठीक आहे. आता आपण पुढे बघणार आहोत. आता हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्ब जे पण आहे ते वाक्यातील सब्जेक्टनुसार त्यांचं सिंग्युलर प्लुरल ठरतं. जर सब्जेक्ट प्लुरल असेल तर ऑक्झिलरी वर्ब काय येणार आहे, प्लुरल येणार आहे. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर ऑक्झिलरी वर्ब काय येणार आहे, सिंग्युलर येणार आहे. सिंपल. हे आता यामध्ये पण आपण तेच बघितलं. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन्स घेऊयात यावर. आता हे क्वेश्चन आहे बघा, वन ऑफ द बॉईज वेअर ॲबसेंट. आता ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे बघा. वन ऑफ द बॉईज, आपल्याला वाटेल अरे इथे बॉईज लिहिलं आहे म्हणजे हा प्लुरल आहे, पण असे वन ऑफ द, इच ऑफ दिस, ईदर, नीदर, हे जे वाक्य असतात ना, याच्यामध्ये जो पहिला जो शब्द असतो वन ऑफ द, इच ऑफ द, पुढे पण आपण वाक्य बघणार आहोत. पण हे एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की अशा वाक्यांमध्ये आपल्याला इथे बघायचं नाही आहे, तर आपल्याला इथे बघायचं आहे वन ऑफ द, कोणापैकी एक आणि एकाबद्दल गोष्ट चालली आहे. वन ऑफ द म्हणजे खूप बॉईजमधून एकाची गोष्ट चालली आहे, म्हणजे करता कोण आहे, हा वन, म्हणजे हा काय आहे, सिंग्युलर करता आहे. बरोबर.
तर सिंग्युलर कर्त्यानुसार हेल्पिंग वर्ब काय यायला पाहिजे, सिंग्युलर, पण हा वेअर जो आहे तो काय आहे, प्लुरल आहे. म्हणून इथे हे वाक्य इथे चुकलेलं आहे. म्हणून इथे काय यायला पाहिजे, सिंग्युलर वर्ब सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे. ठीक आहे, तर इथे येणार आहे वॉज. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ईच ऑफ दीज चेअर्स. एवढ्या सगळ्या चेअर्स आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक चेअर, ठीक आहे, एक गोष्टीबद्दल बोलले, प्रत्येक एक चेअरबद्दल बोललेलं आहे. म्हणून ह्याचा सब्जेक्ट आहे सिंग्युलर. आपल्याकडे इथे नाही बघायचं, इथे चेअर्स आहे, सब्जेक्ट नाही. सगळ्या चेअर्सपैकी प्रत्येक म्हणजे एक बद्दल बोललेलं आहे ना, म्हणजे काय झालं, सिंग्युलर सब्जेक्ट झाला. ठीक आहे, मग सिंग्युलर सब्जेक्ट वर्ब पण काय पाहिजे, सिंग्युलर, पण इथे काय वापरलंय, आर, म्हणजे काय वापरलंय, प्लुरल वापरलंय. ठीक आहे, म्हणजे इथे हे वाक्य इथे चुकलेलं आहे. हेल्पिंग वर्ब वर्ब जे वापरलेलं आहे ते चुकलेलं आहे. म्हणून ईच ऑफ दीज चेअर्स इज येणार आहे, सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर वर्ब, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढचं वाक्य घेऊया. हर नॉलेज ऑफ इंडियन लँग्वेजेस आर फार बियॉन्ड द कॉमन. ओके, हर नॉलेज ऑफ इंडियन लँग्वेजेस. ओके, भारतीय भाषांचं तिचं ज्ञान. आता ज्ञान हे सिंग्युलर आहे. ठीक आहे, भारतीय भाषा भरपूर आहेत, पण त्याचं काय आहे, सिंग्युलर. हर नॉलेज हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे, म्हणून त्याच्यानुसार येणार आहे इथं इज यायला पाहिजे, आर नाही. आता तुम्ही बोलाल इज, वॉज का नाही येणार, कारण हा प्रेझेंटचा आर आहे, म्हणून इथं प्रेझेंटचा इज येणार, सिंग्युलर येणार आहे. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. वॉज येणार की इज येणार आहे. तर वाक्याचा काळ लक्षात घ्यायचा आहे. वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे, फक्त चुकलं आहे काय त्याचं चुकलेलं आहे की करता जर सिंग्युलर असेल तर हेल्पिंग वर्बसुद्धा सिंग्युलर असलं पाहिजे. आणि वाक्य प्रेझेंटचं आहे तर प्रेझेंटचं सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पुढचं वाक्य बघूया आपण. द इन्चार्ज ऑफ द वर्कर्स आर कॉल्ड राजन. ठीक आहे, तर द इन्चार्ज, ठीक आहे, द वापरला आहे, सिंग्युलर आहे. द इन्चार्ज ऑफ द वर्कर्स म्हणजे सगळ्या वर्कर्सचा जो इन्चार्ज आहे तो कोण असणार आहे, एकच व्यक्ती आहे, द इन्चार्ज. ठीक आहे, मग सिंग्युलर आहे. ओके, मग सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे, पण इथे आर लिहिला आहे, तर आरच्या ऐवजी इथे यायला पाहिजे इज. ठीक आहे, वाक्य तुम्हाला समजलेली आहेत. तर असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, आता आपण पुढचं टाईप जो आहे तो बघणार आहोत, पण पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. ठीक आहे, हे पुढचे क्वेश्चन्स मी आता व्हिडिओ खूप लॉंग होते म्हणून घेत नाही आहे, पण आपण बघूयात, नंतर आपण कधीतरी पुन्हा रिव्हिजनला येणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.